नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला छान अशी पफ स्लीव्ह तयार करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर हा साडीचा काठ आहे आणि त्याच्यानंतर हा साडीचा कपडा आहे। तर 10 इंचाच्या बाहीची आपल्याला कटिंग करायची आहे। तर हा आहे 4 इंचाचा काठ आणि 10 इंचाच्या बाहीसाठी मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर बघू शकतात हे आहे 7.5 इंच, मी 1.5 इंच हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर सर्वात आधी आपल्याला पेपरवरती कटिंग करून घ्यायची आहे। ही सरळ रेष ओढून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला मागचा मुंडा किती इंचाचा आहे हे मोजून घ्यायचं आणि मग आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकतात इथं आपल्याला आधी 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे। आपण किती शिलाई मार्जिन घेतलं ते इथं आपल्याला आधी सोडून द्यायचं। इथं सोडून आणि मग इथून आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा। तर हा आलेला आहे 7.25 इंच। तर 8 इंच 7.25 इंच 8 इंचाला 2 रेषा कमी, तर आपण 8 इंच घेतला तरी सुद्धा चालेल। 5 इंच मागे पुढे काहीही हरकत नाही। त्याच्यानंतर 10 इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच आणि अशा पद्धतीने तिरकस अंतर मोजून घ्यायचं। तर मी 7.25 इंच इतकंच अंतर इथं मोजून घेत आहे आणि सरळ रेष ओढून त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे। इथं 1.5 पावणे 2 इंचाचं अंतर आपल्याला लक्षात ठेवत आणि इथून बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जो काही दंडघेर असेल तो मोजून घ्यायचा आहे 5.25 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं सुद्धा आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं। त्याच्यानंतर हा घेर आपल्याला नंतर कटिंग करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी हा काठ किती इंचाचा आहे हे चेक करून मग आपल्याला पेपरची कटिंग करून घ्यायची। तर बघू शकतात हा 4 इंचाचा काठ आहे, मग आपल्याला इथं 4 इंच अंतर कटिंग करून घ्यायचं आहे। तर इथं आपल्याला जर का तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकतात आणि शिलाई मार्जिन वगैरे सर्व या इथं ऍड आहे। तर आपण फक्त 4 इंचाचा काठ हा कटिंग करून घेतलेला आहे। बरोबर अशा पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हा अशा पद्धतीने आपल्याला इथं ठेवून घ्यायचा आहे। बाही बरोबर आपल्याला अशा पद्धतीने इथं ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथं तर बघू शकतात तर हे अंतर आलेलं आहे 6.5 इंच, म्हणजे आपण 6.5 इंचाच्या इथं प्लेटा घेणार आहोत 6.5 इंच आणि त्याच्यानंतर पुढे इथं सुद्धा आपल्याला 2 इंच इतकं घ्यायचं आहे, कारण आपण हे अंतर प्लेटा घेतल्या आणि हे अंतर बाहीचं वाढेल त्याच्यासाठी इथं सुद्धा आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत। तर इथं मी आधी फक्त ह्या खुणा अशा पद्धतीने आखून घेत आहे आणि बाहीची कटिंग ही आपल्याला नंतर करून घ्यायची। अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे म्हणजे आपल्याला प्लेटा घ्यायला बरोबर लक्षात राहील। आपण जिथं खून करून घेतलेली आहे त्याच्यापासून आपल्याला 1 ते 1.5 ते 2 इंच इतक्या अंतरापासून आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत, कारण आपण इथं प्लेटा घेणार तेव्हा इथं सुद्धा अंतर पुढे वाढणार आहे। तर साधारणतः इथं तुम्ही अर्धा ते पाव ते अर्धा इंचाच्या प्लेटा घेऊ शकतात। तर मैत्रिणींनो, ह्या पफ स्लीव्हच्या डिझाईनसाठी अर्धा इंचाच्या प्लेटा न घेता आपण जर का पाव इंच किंवा इंची टेपच्या 3 लाईन इतकं अंतर घेतलं तर पफ स्लीव्हला खूप छान लुक येतो। बाही चेक करून घ्यायची, त्याच्यानंतर परत इकडे आणि इकडे 1-2 प्लेट एक्स्ट्रा वाढवून घ्यायची।
तर इथं ह्या प्लेटांची दिशा इकडच्या बाजूला आहे, तर ह्या बाजूला प्लेटांची दिशा आपल्याला अपोजिट बाजूला घ्यायची आहे। बघू शकतात ह्या प्लेटांची दिशा ह्या बाजूला आहे, तर इथं आपल्याला अपोजिट बाजूला घ्यायची। त्याच्यानंतर हे अंतर चेक करून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तेच अंतर मोजून आणि मग आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। तर अगदी छोट्या छोट्या प्लेटा मारून घेत आहे। मारून झाल्यानंतर मी हा अस्तर बाही पेपरवरून बरोबर कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर बरोबर मध्य सेंटरवरती खून करून आणि बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर सुरुवातीला मी प्लेटांचा आकार चुकायला नको म्हणून बरोबर सरळ रेषेत शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर पेपरवरून मी 7.5 इंचाचा पेपर त्याच्यावरून मी अस्तर कटिंग करून घेतला। तर अस्तर हा कमी पडत असल्यामुळे मी जॉईंट देऊन घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण बाहीला आपण जे पफ स्लीव्हसाठी जी डिझाइन तयार करून घेतलेली आहे किंवा मग ब्लाउज पीसवरती प्लेटा मारून घेतलेल्या आहेत, तर ते बरोबर अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने बाही आपण जोडत असतो सेम त्याच पद्धतीने आणि बाहीच्या सर्व बाजूंनी शिलाई मारून आणि एक्स्ट्राच्या भागाची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हा एक्स्ट्राचा भाग मी बरोबर कटिंग करून घेतला। पुढच्या बाजूला बरोबर खोलगट भागाला मी खडूने आखून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मग 4 इंचाचा काठ आपण इथं जोडून घेणार आहोत। तर त्याच्यासाठी हा 4 इंचाचा पेपर आहे। तर अस्तर कटिंग करत असताना दोघही बाजूंना पाव इंच म्हणजे अर्धा इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलं। त्याच्यानंतर काठाचे 2 समान तुकडे करून घेतले आणि बरोबर अशा पद्धतीने जेवढी डिझाइन आहे तेवढ्याच भागावरती खालच्या बाजूला पाव इंच इतकं शिलाई मार्जिन पकडत सरळ शिलाई करून घ्यायची आहे। तर पेपरवरती मी 4 इंचाचा काठ कटिंग केला, परंतु अस्तरवरती मी अर्धा इंच जास्त घेतलेला आहे। 4.5 इंचाचा अस्तर कटिंग केला कारण इथं आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे। नंतर अशा पद्धतीने काठाच्या सर्व बाजूंनी मी शिलाई करून घेत आहे। नंतर एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा काठ आपल्याला बरोबर जी बाजू ओपन आहे तर ती बाजू बरोबर आपल्याला काठावरती मध्य सेंटरवरती जोडून घ्यायची आहे। तर काठाचा मध्य सेंटर काढून आणि प्लेटांचा जिथं मध्य सेंटर आहे तो सुद्धा मी काढून घेत आहे आणि बरोबर त्या सेंटरवरती सेंटर ठेवून आणि मग आपल्याला हा काठ जोडून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी इथं हा काठ जोडून आणि त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, पफ स्लीव्ज बनवण्याची अगदी सोपी अशी पद्धत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठी बनवू शकतात। तर बघू शकतात फायनली आपला ब्लाउजचा अशा पद्धतीने लुक आलेला आहे। तर प्लीज मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील।